एसटीचं लाईव्ह लोकेशन 15 ऑगस्ट पासून सुरू होणार। प्रवाशांना लालपरीचं लोकेशन कळावं यासाठी एसटीच्या ॲपची सुरुवात। प्रवाशांना आता स्टँडवर येण्यासाठी अचूक वेळ समजणार। स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळ सेवा भरती परीक्षेसाठी देखील पर्सेंटाईल पद्धत। क गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय। पर्सेंटाईल प्रणालीद्वारे उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी होते। राज्यात फार्मसी महाविद्यालयांची मान्यता मिळवण्यासाठी बोगस कागदपत्र दिल्याचं समोर। तंत्रशिक्षण विभागाकडून संबंधित महाविद्यालयांची तपासणी सुरू। नागपूर नगरपालिकेतील प्रभाग रचनेसाठी 1 महिन्यांची मुदतवाढ। 4 सप्टेंबर ऐवजी 6 ऑक्टोबर प्रभाग रचनेची मुदत। नगररचना खात्याकडून प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर। दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रामध्ये नमूद न केलेले शेअर त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांनीच स्थापन केलेल्या धर्मादाय संस्थांना मिळणार। रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट आणि रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन यांना समसमान हिस्सा मिळणार। युद्धबंदी घोषणेनंतर इंडिगोकडून आखाती देशातील विमानसेवा पूर्ववत। दुबई, दोहा, बहरीन, दुमन आणि कुवेत जेधा विमानसेवा पूर्ववत। इंडिगोकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ॲडवायझरीची घोषणा। 1 जुलैला INS तमाल ही स्टेल्थ मल्टीरोल फ्रिगेट युद्धनौका भारतीय नौदलामध्ये दाखल होणार। रशियाच्या कलिनग्राड शिपयार्डमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आली युद्धनौका। रशिया आणि भारतानं संयुक्तपणे ही युद्धनौका बनवली। लष्कराच्या ताब्यामध्ये स्वदेशी बनावटीचं आत्मघाती ड्रोनचा समावेश। नागास्त्र 1R या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश। शत्रूवर नजर ठेवणारं नाही तर शोधून हवेतच उद्ध्वस्त करणारं हे अस्त्र। वारंवार आदेश देऊनही नागपूर पोलिसांची भरती वेळेत न झाल्यानं नागपूर खंडपीठाचा संताप। हायकोर्टाकडून गृह उपसचिव अरविंद शेटे यांना अवमानना नोटीस। पाटण तालुक्यातील सडावाघूरपूरचा उलटा धबधबा वाहू लागला। धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पर्यटन स्थळांवर हुल्लडबाज पर्यटकांवर वचक राहण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात।